आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक। सांगलीच्या तासगावमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण। तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्याची मागणी। 100% पीक पाहणी करण्याचा महसूल खात्याचा निर्णय। गावागावात जाऊन नुकसानाची पाहणी करण्यात येणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। मोदी शहांनी चोर बाजार काढून माल विकायला सुरुवात केली। संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। तर मराठी लोकांची घरं लुटली, त्यांना चोर बाजाराची भाषा त्यांनी करू नये। भाजपच्या नवनाथ बन यांचं संजय राऊतांवर पलटवार। भिवंडी महाराष्ट्रात असल्याचा अबू आझमींना विसर पडलाय का? हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय? अबू आझमींचं वक्तव्य। तर टीकेची झोड उठल्यावर मी मराठी शिकतोय, अबू आझमी यांची सारवासारव। तर अबू आझमींना मराठीची लाज वाटत असेल तर मनसे स्टाईलने उत्तर देणार। मनसे आक्रमक। आझमी महाराष्ट्रात राजकारण करतायत। मरवीचे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांची प्रतिक्रिया। भडक वक्तव्य करणं, प्रसिद्धी मिळवणं अबू आझमींची जुनी पद्धत, अशी वक्तव्य करू नये। भिवंडीतील जनता चोख उत्तर देईल, मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। मराठीची आवश्यकता वाटत नसणाऱ्यांनी महाराष्ट्र सोडून जावं, नवनीत राणा यांचा अबू आझमींवर निशाणा। एकनाथ शिंदेंचा पक्ष मोदींची उपकंपनी। जोपर्यंत शिंदे दिल्लीच्या चरणी थैला अर्पण करतायत तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील। संजय राऊतांची शिंदेंच्या सेनेवर टीका। शिंदे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले। संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। दसरा मेळाव्याच्या बॅनरवरील शिंदेंच्या भगवी शाल घातलेल्या फोटोवर प्रतिक्रिया।